आणि हे जे मी सांगितलं की टाइम मॅनेजमेंट आणि पेपर हँडलिंगमुळे ज्यांचा पेपर जातोय किंवा पहिला दुसरा ज्यांचा अटेम्प्ट आहे, परंतु सराव नाही, ज्यांचा सराव नाही, बघा सरावाला पर्याय नाही. प्रॅक्टिस मेक्स ह्युमन परफेक्ट हे आपण काय म्हणतो, का म्हणतो? तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं असेल, 62.5 सारखं मेरिट जर क्रॉस करायचं असेल, तर मित्रांनो सरावाला पर्याय नाही. सराव आपल्याला करावाच लागेल. कसा करणार? तर टेस्टच्या माध्यमातून करणार. ठीक आहे. आता पुढे टेस्ट मधील प्रश्नांचे स्वरूप नेमकी कसं असणार आणि स्पष्टीकरण कशा प्रकारे देणार? बघा, जे प्रश्न आपण टेस्ट मध्ये सेट केलेले ते आम्ही स्वतः सगळेजण बसलो, आम्ही कंबाईन विजनची टीम, जेवढे आपले अधिकारी मित्र असतील, आणि त्यांना सगळ्यांचं म्हणजे आपण म्हणतो की सगळ्यांचं ओपिनियन घेतलं की प्रश्न कशा पद्धतीने सेट केले पाहिजे, आणि त्यानंतर 1 बाय 1 एक एक प्रश्न आम्ही सेट केला. आता प्रश्न कसे सेट केले आणि स्पष्टीकरण कशा प्रकारे असणार याचा एक छोटासा डेमो आम्ही तुम्हाला देणार आहे की नेमकी बाबा इतिहासाचा प्रश्न कसा सेट केला आणि त्या सेट करण्यामागे आमचं काय लॉजिक होतं किंवा आयोगाचं काही लॉजिक होतं का. तुम्ही पेपर सोडवताना तुम्हाला समजेल की सगळे लॉजिक आपण लावतोय हे सगळे आयोगामध्ये सुद्धा तुम्हाला काम येणार. म्हणजे कसं, हे स्पष्टीकरणामधून तुम्हाला आम्ही थोडक्यात सांगणार आहे.